नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 1971च्या लढाईमध्ये भारतीय सैन्यासाठी एक गोल्डन चॅप्टर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, या ठिकाणी भारतीय सैन्याने फक्त युद्धच जिंकलं नाही, परंतु पाकिस्तानला दोन भागामध्ये त्या ठिकाणी विभाजित केले. 1971च्या आधी पाकिस्तान हा दोन भागात होता, म्हणजे वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तानमध्ये बेंगाली जे लोक होते त्याच्यावरती पॉलिटिकल सप्रेशन असेल, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन आणि मास व्हायोलेशन त्यामध्ये सुरू झालेलं होतं. मार्च 1971 मध्ये पाकिस्तान आर्मीने ऑपरेशन सर्च लाईट सुरू केलं, ज्यात लाखो सिव्हिलियन्सला त्या ठिकाणी मारलं गेलं. याचा रिझल्ट काय झाला की जवळपास 10 मिलियन रेफ्युजी आहेत ते भारतामध्ये पलायन झालं त्यांचं. तर इंडियाने या ठिकाणी इमोशनमध्ये लगेच जाऊन युद्ध नाही केलं, परंतु इंडियाने काय केलं तर 8 ते 9 महिन्याचं प्रचंड प्लॅनिंग केलं. त्या ठिकाणी लॉजिस्टिक असेल, वेदर असेल, इंटरनॅशनल डिप्लोमसी, मिलिटरी रेडीनेस अशा सगळ्या गोष्टींवरती त्यांनी काम केलं, पेशन्स ठेवला आणि नंतर त्या ठिकाणी ॲक्शन घेतली. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने इंडियन एअरबेसवरती अटॅक केला. इंडियाने लगेच फुल स्केल त्या ठिकाणी वॉर सुरू केलं. ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रंट दोन्ही फ्रंटवरती इंडिया त्या ठिकाणी युद्ध करत होता. इंडियाचा मेन जो फोकस होता तो ईस्ट पाकिस्तान होता, कारण ईस्ट पाकिस्तानमध्ये जॉग्राफिकली एक आयसोलेटेड होता वेस्ट पाकिस्तान पासून, आणि त्या ठिकाणी सप्लाय चेन त्यांची 1600 किलोमीटरची जवळपास दूर होती. इंडियन आर्मीने ज्या सिटीज कॅप्चर करण्याऐवजी कम्युनिकेशन त्या ठिकाणी ब्रेकडाऊन केलं. ईस्टर्न कमांड च्या इंडियन ट्रूप्स जे होते त्यामध्ये मल्टिपल डायरेक्शनना त्यांना त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी सापडला. आणि पण फास्ट अशा मुव्हिंग जे ऑपरेशन होते, छोटे छोटे ऑपरेशन्स त्या ठिकाणी करण्यात आले. इंडियन ऑफिसर्स वेट केला. त्या ठिकाणी परफेक्ट रोड नव्हते, परंतु त्यांनी जे रोड आहेत त्या रोडचा त्यांनी त्या ठिकाणी फायदा घेतला. इंडियन आर्मीने ढाकाला डायरेक्टली बायपास करून एनिमी लिडर्सवरती त्या ठिकाणी अटॅक केला आणि 13 दिवसांमध्ये पाकिस्तानला सरेंडर करावं लागलं. 16 डिसेंबर 1971 रोजी ढाका या ठिकाणी 93,000 जे पाकिस्तानी सोल्जर्स आहे यांनी सरेंडर केलं. आणि ही मिलिटरीची सरेंडरची सगळ्यात मोठी गोष्ट आहे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की इंडियाने हे वॉर फक्त 13 दिवस त्या ठिकाणी सुरू ठेवलं होतं, आणि या एवढ्या फास्ट कमी याच्यामध्ये खूप लवकर प्रमाणात त्या ठिकाणी भारताला विजय या ठिकाणी मिळालेला होता. 1971च्या वॉरमध्ये जर आपण 5 जे ऑफिसर्स लेसन्स आपण बघतो की आपले प्लॅनिंग खूप छान पद्धतीने होतं, लिडरशिप होतं आणि क्लिअर डिसिजन होतं. हेजिटेट त्यांनी कधीच केलं नाही किंवा डिसिप्लिनमध्ये राहिले आणि वॉर जिंकला. म्हणूनच आजही तुम्हाला एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये काही फॅक्ट्स या वॉरबद्दलच्या विचारले जातात. म्हणजेच एक्झॅक्टली एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही प्लॅनिंगने त्या ठिकाणी स्मार्टली प्लॅनिंगने उतरलं पाहिजे, ज्या पद्धतीने इंडियन आर्म फोर्स त्या ठिकाणी उतरलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ही होती थोडक्यात माहिती. म्हणजे 13 दिवसांच्या युद्धामध्ये भारत पाकिस्तानच्या 1971च्या युद्धामध्ये साधारणतः 93,000 सैन्याचं सरेंडर करणं हे पाकिस्तानसाठी जिव्हारी लागणारं होतं. म्हणूनच सांगतो की प्लॅनिंग असेल, प्रॉपर एक्झिक्युशन असेल तर तुमचंही इंडियाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा इंडियन आर्म फोर्सेसला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्या द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबत नक्की संपर्क साधू शकता. जय हिंद.